नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। मंडळी, आता आणखीन एक मराठी अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे। हा अभिनेता म्हणजे ऋषी मनोहर। ऋषीनं डेंटिस्ट असलेल्या पुण्याच्या तन्मयी पेंडसेसोबत लग्नगाठ बांधले आहे। लग्नाला मराठी सृष्टीतील काही मोजक्या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती। ऋषी मनोहर हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा आहे। त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे त्यांच्या मुलाच्या महाराजा हॉटेलमुळे सतत चर्चेत असते। मध्यंतरी त्यांचं हे हॉटेल सतत बंद केलं जात होतं आणि अखेर 2 महिन्यानंतर त्यांचं हे हॉटेल सुरळीत सुरू झाले। पण मुलाचे हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या जवळचे सगळेच दागिने विकले आहेत। हॉटेल सतत बंद होत असल्यामुळे सुप्रिया पाठारे मोठ्या तोट्यात गेल्या। पुन्हा हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांनी दुसऱ्याकडून पैसे न मागता स्वतःचेच दागिने विकले आहेत। मराठी अभिनेत्री मुरमई देशपांडे तिच्या पतीसोबत महाबळेश्वरमध्ये स्थायिक झाली असून तिथे ती शेती करते। नुकत्याच मुरमईनं शेतात स्ट्रॉबेरीचे पीक घेतलं आहे। याचा एक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केलाय। यात मुरमई व तिचा पती स्वप्नीलनं स्ट्रॉबेरीची काढणी केली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर कमेंट करत त्यांचं कौतुक केलंय। झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत नुकतीच अभिनेत्री सुरुची अडारकरची एंट्री झाली आहे। या मालिकेत सुरुची नागिनीची भूमिका साकारत आहे। मात्र नागिन लुकवरून प्रेक्षकांनी सुरुचीला चांगलं ट्रोल केलंय। एवढंच नाही तर मालिकेच्या कथानकावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कसली फालतू ऍक्टिंग दिसतेय सुरुचीची, किती फालतू सिरियल आहे, बंद करा, काय तमाशा लावलाय हा, लॉजिक कुठे, अशा कमेंट करत लोकांनी मालिकेच्या नवीन कथानकाला ट्रोल केलंय। स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत शिल्पा नवलकर प्रतिमाच्या म्हणजे सायलीच्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत। त्यांच्या गाडीचा अपघात होतो तेव्हा महिपत जिवंत असलेल्या प्रतिमाला आगीनं जाळून मारण्याचा प्रयत्न करतो। हा सीन कसा शूट झाला हे शिल्पा यांनी शेअर केला आहे। हा व्हिडिओ पाहून नेटकरीही खूपच खुश झाले आहेत। सतत चर्चेत राहणारे मराठी अभिनेते किरण माने यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंनी किरण माने यांच्या हातावर शिवबंधन बांधलं आहे आणि त्यांचं पक्षात स्वागत केलंय। त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम मातोश्रीवर पार पडला। झी मराठीवरील मालिका लागोपाठोपाठ निरोप घेत आहेत। लवकरच तू चाल पुढं ही लोकप्रिय मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। 13 जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे। त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसतायत। जुन्या मालिका जरी बंद होत असल्या तरी नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।